गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठून आला? ते नाशिकचं आहे मग. कोणतं नाशिक? शिक्षण कुठे आलं? तर माझं 9वीचं शिक्षण तालुका सिन्नर येथील AK पब्लिक स्कूल सिन्नर येथून झाले. 12वी पर्यंतचे शिक्षण श्री छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय मोराणे येथून झालेले आणि मी ग्रॅज्युएशन फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून केलं. ग्रॅज्युएशन कशामध्ये? केमिस्ट्रीमध्ये. नाही. नाशिक प्रॉपर नाशिक सिटी आहे का? नाही, सिन्नर तालुका. सिन्नर तालुका. कुठलं गाव? तालुका सिन्नर. तुम्ही आता तिथे काम करता म्हणजे राहता आता आता कुठं? आता शिवाजीनगर गाव पुणे. नाशिक जे SP आहेत त्यांचं नाव माहिती आहे? हो सर, शहाजी उमाप सर. हां, IPS शहाजी उमाप सर. आपल्या जे महाराष्ट्र पोलीस आहे त्याची स्थापना केव्हा झाली माहिती आहे? महाराष्ट्र पोलीस एस्टॅब्लिशमेंट जे झालं ते केव्हा झालं हे माहिती आहे? इयर नाही कोणाला. तर DGP कोण आहे माहिती आहे? IPS गडबी स्टेट सर. आपल्या जे इन्व्हेस्टिगेशन लोक पोलीस लोक करतात नवीन नवीन जुन्या पद्धती वेगळ्या नवीन पद्धती वेगळ्या त्या नवीन पद्धतीमधल्या काही फिजिकल एव्हिडन्स गोळा करतात पोलीस लोक. ठीक आहे, त्याची काही माहिती आहे का? नाही सर, काही अनुभवलेलं नाही किंवा वाचलं पण नाही. तर कायद्याचा अभ्यास तरी केला असेल थोडासा पोलीस खात्यामध्ये तुम्ही जाणार आहात तर थोडा मला अभ्यास केला असेल. आरोपीला अटक करतो आपण आणि अटक केल्यानंतर त्याचे फिंगरप्रिंट घेतात. तर तो फिंगरप्रिंटचा कायदा माहिती आहे का? कुठल्या कायद्यानुसार घेतात? इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. फिंगरप्रिंट ब्युरो भारतामध्ये केव्हा स्थापन झाला तो माहिती आहे का? नाही माहिती. नाशिक जिल्ह्यातला तुमच्या जिल्ह्यातील विशेष नाही. तर सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग आहे, जेथे 12 वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो. त्यानंतर येवला या तालुक्यातील पैठणी प्रसिद्ध आहे. त्यानंतर लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. स्वतः आमच्या सिन्नर तालुक्यातील एक हेमाडपंथी शैलीचं गोंदेश्वर मंदिर हे खूप प्राचीन शैलीचं मंदिर आहे. त्यानंतर देवळाली कॅम्प येथे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस तसेच इंडियन सिक्युरिटी प्रेस हे नाशिकमध्ये MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी 1906 ला नाशिकमध्ये स्थापन झाली. तुमच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स. तर मी खूप प्रामाणिक आहे माझ्या कामाप्रती. कोणत्या पण गोष्टीला बघताना मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघतो. मी एक हार्ड वर्किंग आणि सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती आहे आणि कोणत्या पण सिच्युएशन लाईट करण्याची क्षमता माझ्यात चांगली आहे. निगेटिव्ह पॉईंट सांगा तुमचे. तर मी जंक फूड खूप खातो. रात्री लेट झोपायची सवय सर मला. वडील काय करतात? वडील सर बोरोक्रिस म्हणून कंपनी, केमिकल कंपनी, पेंटसाठी जे रॉ मटेरियल आहे तिथं ते बनवतात, तिथे सुपरवायझर म्हणून काम करतात. मी केमिस्ट्रीमध्ये BSc केमिस्ट्री झाली. MSc झाले का तुमचं? नाही सर. BSc तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली? 1885 साली. फर्ग्युसन कोणी केली? विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी. तुम्ही जे केमिस्ट्रीमध्ये डिग्री केलेली आहे तुमचा आणि पोलीस खात्यामध्ये आता तुम्ही PSIची इंटरव्ह्यू देत आहे सर, तर त्याचा काय यूज होईल का तुमच्या या शिक्षणाचा? तर हे फॉरेन्सिक गोष्टी तिथे मला बेसिक अंडरस्टँडिंग असेल काम करताना, इतरांपेक्षा थोडीशी जास्त माहिती असेल मला तिथे. एखादं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही? तर समजा आता मी उदाहरण देतो, तुम्ही त्याच्यावर सांगा. एक मर्डर झाला समजा. मर्डर झालेल्या ठिकाणी त्या आरोपीने सिगारेट ओढलेली. ओके, सिगारेट ओढली आणि ती तिथं टाकून दिली. मर्डर झालेल्या ठिकाणी रक्त सांडलेले आणि त्याच्यामधला एक आरोपी दारू पिलेला आहे. त्याने त्याच्या तोंडाला रुमाल पुसला आणि ते रुमाल तिथे पडलेला आहे.
अशा वेळेस तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीचं नॉलेज कसं वापरता? एक तुम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून गेलात तर तुम्ही त्या तिथून जप्त केल्या वस्तू हे तर ह्या काय करतात? काय काय प्रोसिजर करतात? सर्वप्रथम जे सिगरेटवर हाताचे हा घटनास्थळाचा अवस्था बनवणार. त्यानंतर जो सिगरेट किंवा त्या हाताचा रुमाल आहे त्यावर बोटांचे ठसे असणार त्या आरोपीचे. ते ठसे स्कॅनिंगसाठी पाठवणार. त्यानंतर डीएनए सॅम्पलिंगसाठी डीएनए सॅम्पलिंग तर मला व्यवस्थित माहित नाही. आणि ह्या प्राथमिक गोष्टी करू शकतो. विचार आहे तुमच्या बँकेकडे तुमच्या जिल्ह्यात एसपी माहिती आहे का? हो सर, शहाजी सर. तुम्हाला PSI का व्हायचं? तर समाजात जर कायदा व सुव्यवस्था जर मेंटेन असेल व्यवस्थित तर समाजातल्या प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळते. आणि जर या कायदा व सुव्यवस्था आणि ह्या कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याचं पहिलं काम तर पोलीस प्रशासनाचं असतं. आणि हे काम करण्यासाठी किंवा या गोष्टीला हातभार लावण्यासाठी मला पण पोलीस प्रशासनात आहे. तशी मला आवड आधीपासूनच होती वर्दीची. पण हे एक माझं प्राथमिक मत आहे. आणि जॉब पण खूप रिस्पेक्टफुल आणि वेल पेड सॅलरी जॉब. समजा तुमच्या महिन्यात निकाल लागला आणि तुम्ही एसटीआय झाला, तुमचं जर सिलेक्शन एसटीआय कडे किंवा ESO कडे झालं, तुम्ही PSI सोडून एसटीआय जॉईन करणार की PSI? नाही सर, PSI. समजा तुम्ही तहसीलदार झाला नंतर भविष्यात 6 महिन्यात किंवा वर्षभर झाला तर तुम्ही हे PSI सोडणार का? PSI वर तर माझं पहिलं प्रेफरन्स DYSP राहील काय. पण समजा जर झालो तहसीलदार तर DYSP साठी जेव्हा पण राज्यसेवेची नेक्स्ट अटेम्प्ट म्हणजे नेक्स्ट आहे तेव्हा DYSP साठी 100% प्रयत्न. मेजर ऍक्ट आणि मायनर ऍक्ट माहिती आहे? हो सर. मेजर ऍक्ट कोणते? इंडियन पिनल कोड 1860, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि मुंबई पोलीस ऍक्ट. आणि मायनर मध्ये ॲट्रॉसिटी, त्यानंतर नागरी संरक्षण कायदा, माहितीचा अधिकार, ठीक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी तर तुम्ही सांगायचं. एक 2 व्यक्ती गाडीने चालले आणि त्यांना वाटेत जाताना एक आंब्याचं झाड दिसते एका शेतकऱ्याला. तर ते काय करतात, ते गाडी त्यांना आंबे आवडतात तर ते त्या गाडीतून एक जण उतरतो आणि त्या झाडाचे 4-5 आंबे तोडतो. परंतु ते आंबे तोडत असताना तो शेतकरी पाहतो. शेतकरी त्यांना पकडतो. पकडल्याच्या नंतर तो समजा त्याला वाटलं गुन्हा दाखल करायला तो पोलीस स्टेशनला घेऊन जातो. ओके. तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा नाही किंवा झाला तर कोणता चोरी होईल किंवा नाही होईल? ही सर चोरीचा गुन्हा होईल सर. कारण शेतातील आंबे म्हणजे अप्रामाणिकरित्या हे हलवण्याचा प्रयत्न करतात तर नक्कीच चोरी होईल. आणि जर त्यांनी पकडलेला असताना जर यांनी परत त्याच्यावर प्रति हल्ला केला किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर ही जबरी चोरीमध्ये कन्वर्ट होईल. तुमचं वाचन काय काय असतं? कुठल्या प्रकारचं वाचन तुम्हाला आवडतं? तशी वाचनाची मला जास्त आवड नाही. म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड पुस्तक आहे ते मी वाचते. छंद वगैरे काय? ऑनलाईन गेम, मूवीज बघणे, म्युझिक ऐकणे किंवा आउटडोर गेम्स कोणता खेळणे. मूवी आवडतो तुम्हाला? मूवीज सुद्धा, मूवीज मधले कुठले आवडतात? 3 इडियट्स, सुलतान, पीके. जुने मूवी आवडत नाही तुम्हाला? तुम्ही नाही बघितले सर? आणि आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल तुम्हाला आवड आहे का नाही? हो सर. समोरच्यावर तुम्ही कंपल्सन कराल का भाऊ तू तुझ्या पद्धतीने वाग, मी माझ्या पद्धतीने वागेन असं तुम्ही कराल का माझीच पद्धत बरोबर आहे याच पद्धतीने वागलं पाहिजे? कारण तुमच्या हाताखाली ज्युनियर लोक पण आहे ना, येस सर. ते तुमचं वेगळं मतभेद व्यक्त करतील. तुम्ही ॲज अ सिनियर म्हणून काय धार्मिक बाबत धार्मिक तर आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे मी धर्माची आणि माझ्या कामाप्रती एक क्लीन बॉर्डर ठेवेल जी एकमेकांमध्ये मी मिसळूच देणार नाही कधी. आणि वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ असो मी प्रत्येकाबरोबर कॉपरेट करून काम करण्याचा प्रयत्न करेन. तर तुमची फिजिकलची एक्झाम झाली किती तारखेला झाली ती एक्झाम? 8 फेब्रुवारी. किती मार्क्स आले? 80 मार्क. 80 मार्क्स आले. आणि तुम्हाला ह्याला किती मार्क आहेत? 299.5. 299.5. लीड किती आहे तुम्हाला? तर एकूण 38.5, 39 मार्कची लीड आहे माझी कास्ट ओबीसी. ओबीसी मध्ये. ओके.
ठीक आहे येऊ शकतो. थँक्यू सर.